अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक अनुभव सुद्धा सांगणार आहे मी आणि त्या अनुभव बरोबर तुम्हाला ती सेवा सुद्धा सांगणार आहे आणि ही सेवा मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेली आहे। तर ही सेवा आपण जेव्हा करतो त्यावेळेस कोणकोणते फायदे आपल्याला होतात तर बघा, नोकरी बाबतीत आपल्याला फायदे होतात। म्हणजे नोकरी तुम्हाला चांगल्या नोकरीच्या शोधात जर तुम्ही असताल तर ही सेवा नक्की करा, कारण आजचा अनुभव त्याच विषय आहे की ही सेवा केल्यावर त्या ताईंना खूप छान नोकरी मिळाली। त्याच्यानंतर काही महत्त्वाचं काम म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या कामाला तुम्ही चाललात आणि तुम्हाला वाटत असेल की आता हे आपलं काम झालंच पाहिजे, खूप कष्ट मेहनत त्या कामासाठी तुम्ही घेतलेली आहे, एखादी डील वगैरे तुम्हाला करायची असेल तर ही सेवा करून तुम्ही नक्कीच जाऊ शकता। त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश येणारच। त्याच्यानंतर एखाद्या परीक्षेला तुम्ही चाललात, मुलं असो, मोठाले मुलं छोटाले, कोणत्याही महत्त्वाची एक्झाम आहे आणि त्याच्यावर डिपेंड तुमचं करिअर आहे, अशा एखाद्या एक्झामला तुम्ही जात असताल तर ही सेवा करून जायचं, नक्कीच तुम्हाला यश येणार। तर आजचा अनुभव पण त्याच विषय आहे आणि ही सेवा गणपती बाप्पाची आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा ही संकटनाशक बुद्धीची देवता आहे। त्याच्यामुळे ही सेवा आपण गणपती बाप्पांची केली तर आपल्या वाटेतले जे काही विघ्न आहेत, जे काही अडचणी आहेत, ते गणपती बाप्पा सर्व काही दूर करत असतात, सर्व संकट ते दूर करत असतात आणि त्या कामामध्ये आपल्याला ते यश देत असतात। त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असताल, चांगली नोकरी तुम्हाला हवी असेल। त्याचा अनुभव काय आहे तर बघा, तिनं ती सेवा घेतली गणपती बाप्पांची, तिनं ती सेवा घेतली, तिनं ती सेवा केली। सेवा केल्यावर दुसऱ्या दिवशी तिला महाविद्यालयामध्ये नोकरीसाठी मुलाखतीसाठी तिला जायचं होतं, तिची मुलाखत होती तिथे आणि तिचं कॉमर्सचं शेवटचं वर्ष होतं आणि मुलाखत घेण्यासाठी पुण्याचे तज्ज्ञ आलेले होते। त्याच्यानंतर तिनं ती नोकरीसाठी घेतलेली जी सेवा आहे ती सेवा करून ती मुलाखतीसाठी गेली। त्याच्यानंतर मुलाखत तिनं छान प्रकारे दिली। मुलाखत होईपर्यंत सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तिच्या मुखी होता आणि माऊलींना सारखं ती विनंती करत होती, गुरु माऊलींना। त्याच्यानंतर आता माझ्या करत होती आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या अंगाला शहारा येतोय। तर गुरु माऊलींना ती विनंती करत होती आणि असं आश्चर्य झालं की समोर 250 मुली होत्या, मुली समजा 250 मुलांमधून त्या एकटीची निवड त्या नोकरीसाठी झाली। तर बघा, ही म्हणजे चमत्कार, स्वामींचा चमत्कार आहे हा। तर 250 म्हणजे विचार करा, 250 म्हणजे 250 लोकांमधून, 250 मुलांमधून त्या एकटीची निवड त्या नोकरीसाठी झाली। म्हणजे हा स्वामींचा चमत्कार नाही तर काय आहे, किती मोठा अनुभव आहे। आणि किती दिवस सेवा केली तिनं। आदल्या दिवशी एकदा म्हणजे सेवा केंद्रात गेली, ती सेवा घेतली नोकरीसाठी, तिला गणपती बाप्पांची सेवा देण्यात आली, तिनं ती सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी तिला मुलाखतीसाठी जायचं होतं। तिला मुलाखतीसाठी गेली ती आणि मुलाखती देऊन लगेच तिची निवड, म्हणजे 250 मुलांमधून तिची एकटीची निवड झाली। म्हणजे हा चमत्कार नाही तर काय, खूप मोठा असा चमत्कार आहे। आणि ती म्हणते की सगळं हे तिला इतका आनंद झाला की स्वामींच्या कृपेमुळे आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालेलं आहे। बघा, तिचा पण ह्या सेवेवर म्हणजे तिचा पण स्वामींवर, गुरुमाऊलींवर तिचा पण दृढ विश्वास होता, आत्मविश्वास। आपण म्हणतो ना की कोणतंही काम करते वेळेस, कोणती सेवा करते वेळेस आपला सुद्धा विश्वास तितकाच पाहिजे ठाम की ही सेवा केल्यावर माझं हे काम होणारच। म्हणजे आपल्या विश्वास तितका ठाम पाहिजे आणि आपल्या मनामध्ये तितकेच पॉझिटिव्ह विचार सुद्धा पाहिजे। मन इकडं तिकडं भटकलं गेलं नाही पाहिजे। म्हणजे होणार का असा जरी विचार मनात आला की त्या सेवेचं जे काही फळ आहे ते मायनस होतं। त्याच्यामुळे जे सेवा तुम्हाला करायची असेल तर सेवेवर, माऊलींवर, स्वामींवर 200% विश्वास ठेवायचा की माझं काम होणार आणि स्वामी माझं काम करणारच। तर सेवा काय आहे, खूप सोपी सेवा आहे, जास्त काही करायची गरज नाही तुम्हाला 2.5 आपट्याची पानं लागणार आहेत, 2 रुईचे फुलं, पांढरी रुई जी असते
ती रुईची फुलं लागणार आहेत, 2.5 आपट्याची पानं, जे आपण दसऱ्याला आपट्या सोनं म्हणून आपट्याची पानं वाटतो ते 2.5 आपट्याची पानं 2.5च लागणार आहेत, 2.5 आपट्याची पानं. त्याच्यानंतर 2 रुईचे फुलं, 21 दुर्वा, म्हणजे 21 दुर्वाची जी जुडी असते ती जुडी घ्यायची. त्याच्यामध्ये जर हवं तुम्हाला टाकता आलं तर एक गणपती बाप्पांना जे आवडतं जास्वंदाचं फुल ते पण टाका. ह्या वस्तू काय करायच्या आहेत, एकत्र हातात घ्यायच्या. त्याच्यावर 21 वेळेस गणपती अथर्व शिष्य याची सेवा घ्यायची आहे. 21 वेळेस, म्हणजे 11 वेळेस नाही घ्यायची आणि 5 वेळेस नाही, 7 वेळेस नाही, बरोबर 21 वेळेसच गणपती अथर्व शिष्य वाचायचं. पहिल्या वेळेस जेव्हा सुरुवात करतात त्यावेळेस फलश्रुती शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस म्हणजे 21व्या आवर्तनाच्या वेळेस घ्यायची. नंतर अगोदर नुसतं गणपती अथर्व शिष्यच वाचायचं. आपल्या हातात ती वस्तू राहू द्यायच्या, त्या जे काही तुम्ही घेतलेल्या आहेत त्या वस्तू हातात ठेवायच्या. 21 समोर अगरबत्ती दिवा सुरू ठेवायचा. स्वामींसमोर बसायचं, गणपतीची मूर्ती समोर असेल तिच्यासमोर बसायचं, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. सेवा सुरू करतेस अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं, एक मासरी स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची. त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य 21 वेळेस घ्यायचं. त्याच्यावर तुम्ही प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 1 वेळेस घ्यायचं. त्याच्यानंतर सरस्वतीचा स्तोत्र आहे ते 1 वेळेस घ्यायचं. त्याच्यानंतर गणपती स्तोत्र 1 वेळेस घ्यायचं. म्हणजे ह्या सर्व सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत. गणपती अथर्व शिष्य 21 वेळेस घ्यायचं आणि बाकीचे स्तोत्र आहे ते 1 वेळेसच घ्यायचे आहेत. या पूर्ण सेवा करणं झाल्यावर त्या वस्तूवर, ती वस्तू काय करायची, एक लाल कपडा घ्यायचा, कोरा न वापरलेला कोरा लाल कपडा घ्यायचा. त्याच्यावर त्या ठेवायच्या, एखाद्या डिशमध्ये ते ठेवा आणि थोड्या वेळ गणपती बाप्पांसमोर किंवा स्वामी समोर ठेवायचं. त्याला हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवायची आणि थोड्या वेळ तिथंच ते ठेवायचं. आणि आपण जेव्हा आता तुम्ही एक्झामला जाताय, इंटरव्ह्यूला जाताय, कुठे जाताय तुम्ही महत्त्वाच्या कामाला, त्यावेळेस ती पोटली बांधायची त्याची आणि ती आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये, आपल्या बॅगमध्ये आपल्या जवळ राहील अशी ती ठेवायची आहे. सहसा मी तर म्हणे तुम्ही खिशामध्ये ठेवायचा प्रयत्न करा, कारण ती तुमच्या जवळ राहते. याने काय होतं की आपल्या मनामध्ये, आपण जेव्हा एक्झाम देतो, आपण जेव्हा इंटरव्ह्यू देतो, आपल्या मनामध्ये गोंधळ होत नाही सर्वप्रथम. त्याच्यानंतर वाईट विचार येत नाही, एक पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये राहते, मन स्थिर राहतं. आपल्या आसपास एक सुरक्षा कवच निर्माण होतं. सुरक्षा कवच निर्माण असल्याच्याने त्याच्यामुळे हे जे काही पोटली आहे खूप प्रभावी आहे. तर अशी पोटली तुम्हाला करायची आहे आणि तुमच्या सोबत घेऊन जायची आहे जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाताल तेव्हा. तर आजचा अनुभव कसा होता तो नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.